नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला, मी तुम्हाला आज लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे. बघू शकता कसा मस्त लोणचा झालेला आहे. तर चला रेसिपी सांगते. हे बघा, बघू शकता 1.5 किलोच्या प्रमाणात लोणच्याची रेसिपी सांगणार आहे. इथे आपण कैरी घेतलेली आहे. बघू शकता अशी बाठा असलेली कैरी पाहिजे आपल्याला. तर आपण इथे राजापुरी कैरी घेतलेली आहे. इथे तुम्ही लाडवा कैरी पण घेऊ शकता. चांगली अशी टणक बघून कैरी घ्यायची कधी पण बाजारात गेल्यावर. त्याच्यासाठी आता आपण हळद टाकणार आहे. 1 चमचा टाकून घेते, अजून थोडीशी वरती टाकते. आणि इथे मीठ घेतलंय, तर 2 चमचे मीठ टाकते. आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे मिक्स करून. बघू शकता कैरीला पूर्ण मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे. पूर्ण अशी तयार कैरी पाहिजे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, असा त्याच्या आतला बाठा असा पूर्ण टणक असला पाहिजे. तर आता आपण हे पूर्ण चाळणीवर काढून घेऊया. ही आता आपण कैरी 1.5 किलो घेतले, तर आपण असं चाळणीवर ठेवलेलं आहे आणि खाली पातेला आहे. जे पाणी निघेल ते टोपात जमा होईल. रात्रभर आपण असंच ठेवणार आहोत झाकून, आणि मग दुसऱ्या दिवशी आपण उन्हात ठेवूया. 7 ते 8 तास कैरी मुरून झालेली आहे. बघू शकता आता टोपात तेवढं पाणी निघालेलं आहे कैरीचं. आता हे आपण काढून टाकूया. तर कैरी आपण अशी पसरवून ठेवायची आहे पंख्याखाली. ऊन आला की उन्हामध्ये ठेवायचे. 3 तास कैरी ठेवायची आहे आपल्याला. उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे चांगली अशी. असं पसरवून घ्यायचं. बघू शकता आता पूर्ण कैरी पसरवून घेतलेली आहे आपण कापडावरती. आता याला 3-4 तास आपण असे उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत. आता आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊया. त्याच्यासाठी काय लागतं ते सांगते मी तुम्हाला. साहित्य: 3 चमचे मीठ घेतलेलं आहे. इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे. बघू शकता पिवळी डाळ आहे. 1 वाटी घेतले. इथे काळी मिरी 4-5 आणि लवंग 4 घेतलेले आहेत. 1 टीस्पून हिंग लागणार आहे. 2 चमचे मेथी दाणे आणि 2 चमचे हळद लागणार आहे. इथे बडीशेप घेतलेली आहे कच्ची. इथे घरगुती लाल मसाला घेतलेला आहे आपण आत्ताच फ्रेश केलेला, तो टाकायचा आहे. दाखवते किती टाकायचा. आणि ही कैरी बघू शकता कशी 3 तास कडकडीत उन्हात सुकवून घेतलेली आहे. एकदम ड्राय झालेली आहे मस्त. त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहणं गरजेचं आहे, म्हणून आपण थोडंसं असं ठेवलेलं आहे. इथे अर्धा लिटर राईचं तेल घेतलेलं आहे. एकदम ओरिजिनल तेल आहे. तर हे गरम करून घेतलेलं आहे मी, आणि थंड करून पण घेतलेलं आहे. आता आपण याचा मसाला बनवूया. आता आपण मिक्सरचं भांडं एकदम कोरडं पुसून घेतलेलं आहे. ओलं राहता कामा नये. आता हे मिरी आणि लवंग टाकून घेते. इथे बडीशेप घेतलेली आहे, ती पण टाकून घेते. अर्धी वाटी आहे. आणि 2 चमचे मेथी दाणे आहे. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, दरदर वाटायचं आहे. इथे थोडंसं 1 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हिंग घेतलेला आहे. स्ट्रॉंग हिंग घ्यायचा, तो टाकायचा. आता हे छान असं फुललं पाहिजे. हे आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे. पहिला थंड करून घेऊ आणि मग टाकूया. आता 1 परात घेतलेली आहे, चांगली स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि हे तेल आपल्याला याच्यात टाकायचं आहे. तेल पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. राईचं तेल अर्धा किलो आहे तेल, बघू शकता. आता याच्यात आपण सर्व मसाले मिक्स करूया. आता हे मिक्सरला आपण वाटून घेतले. बडीशेप, मेथी दाणे, लवंग, काळी मिरी, हे तेलामध्ये आपल्याला मसाले सर्व टाकून घ्यायचे आहेत. इथे मोहरीची डाळ घेतली, ती पण टाकूया. 2 चमचे आपण हळद टाकूया. आणि इथे घरगुती लाल मसाला बनवला आहे, तो पण टाकूया. तिखट आहे म्हणून मी 3च चमचे टाकते. पहिलं बघणार आहे किती तिखट होतं. आणि इथे 2 चमचे मीठ टाकूया. पहिला कमीच टाकायचं मीठ, लागल तेव्हा नंतर टाकू शकतो. खारट झालं तर टाकता नाही. आता हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, असा मस्त रंग येईल. आता आपण हे तेलामध्ये हिंग गरम करून घेतलं होतं, ते पण टाकूया याच्यामध्ये. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता कसा रंग आलेला आहे मस्त मसाल्याला लोणच्याच्या. गरम तेलामध्ये मसाले कधीच टाकायचे नाही, नाहीतर ते मसाले जळून जातात आणि काळे पडतात. म्हणून तेल थोडं थंड झालं
की मगच टाकायचा मसाला. हळदीचा रंग पण असं काळपट येतो. मस्त असा स्वादिष्ट लोणचा होतो. बघू शकता, हे बघा मस्त कलर आलेला आहे. आता आपण याच्यात कैरी मिक्स करूया. तर मसाल्यामध्ये आपण कैरी मिक्स करून घेऊया पूर्ण. आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. चमच्याने करायचं असेल तर चमच्याने करू शकता, पण मी आता हातानेच करते. हात स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे, मगच हाताने करायचं लोणचा मिक्स. कारण हाताने लवकर मिक्स छान करता येतं, चमच्याने एवढं होत नाही. म्हणून असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता कसा मस्त कलर आलेला आहे लोणच्याला. हे बघा, माझी आजी पण असंच लोणचा बनवायची. माझी आजीची रेसिपी आहे. तुम्ही पण असंच लोणचा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालाय लोणचा. हे बघा कसा मस्त दिसतो, असा पूर्ण खार. आता आपल्याला याला बरणीत भरून ठेवायचं आहे. दाखवते तुम्हाला. चिनी मातीची बरणी घेतलेली आहे, बघू शकता. स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. 4-5 दिवस मस्त असा ऊन दिलेला आहे. बरणीला ऊन द्यायचा मस्त असा कडकडीत. मग आपलं लोणचं वर्षभर खराब होत नाही, छान असं टिकून राहतं. आता या बरणीमध्ये आपण लोणचं भरूया. आता या असं बरणीत आपल्याला लोणचं भरून घ्यायचं आहे. छान असं लोणचं बरणीत भरून झालेलं आहे. बघू शकता कसं मस्त झालेलं आहे. आता आपल्याला याला 8 दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये ठेवायचं आहे. वरती असं रुमाल लावायचा किंवा असं कॉटनचा कपडा लावायचा स्वच्छ, आणि असं उन्हामध्ये आपल्याला बरणी 8 दिवस ठेवायचं आहे. म्हणजे छान असं कैरी अशी मुरली जाते, लोणचं छान तयार होतं. बघू शकता आपला लोणचा बनून झालेला आहे. हे बघा कसं मस्त झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला लोणच्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद.